नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नवोदयचा जो स्वाध्याय 1.1 आहे तो आपण पूर्णपणे त्याचं स्पष्टीकरणासहित आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न काय म्हणते बघा, 7,53,357 ही संख्या अक्षरात कसं लिहाल असं आपल्याला विचारले। पर्यायामध्ये मित्रांनो आपल्याला 7,53,357 असा पर्याय कुठे दिसत नाही। मग आता मित्रांनो हा नेमका प्रश्न आधारित कशावर आहे ते बघावं लागेल आपल्याला। मित्रांनो संख्यांचं वाचन आपण दोन पद्धतीने करतो। कोणकोणत्या दोन पद्धतीने? एक आहे भारतीय पद्धत, काय एक झाली आपली भारतीय पद्धत आणि दुसरी आहे आंतरराष्ट्रीय पद्धत। काय दुसरी काय झाली? आंतरराष्ट्रीय पद्धत। बघा मित्रांनो भारतीय पद्धतीमध्ये आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष अशा आपण स्थान वापरतो। तर आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये आपण 1000, मिलियन, बिलियन अशा प्रकारचे आपण स्थान वापरतो। मित्रांनो बघा इथे भारतीय पद्धतीमध्ये जर वापरलं असतं तर इथं 7 लक्ष आलं असतं, कुठंच नाहीये। म्हणजे नक्कीच हे उदाहरण आपल्याला त्यांनी आंतरराष्ट्रीय पद्धतीत दिलेलं आहे। बघा आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कशी लिहायची संख्या बघा, 753 आणि हे 357 आणि आपल्या भारतीय मध्ये कशी लिहायची बघा, 753 आणि हे 357। बघा मित्रांनो भारतीय पद्धतीमध्ये कोणतीही संख्या लिहिताना आपण काय करतो, पहिल्यांदा 3 अंक सोडून कॉमा देतो आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस 2 अंक सोडून कॉमा देतो। मग बघा भारतीय पद्धतीमध्ये ही संख्या कशी वाचायची, 7,53,357। त्याच्या उलट आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कशी वाचायची बघा, तिथं नेहमी 3 अंक सोडूनच कॉमा द्यायचा, पुढे पण 3 अंक सोडून द्यायचे, तिथं 2चा विषय येत नाही। मग ती कसे वाचायची बघा, एकक, दशक, शतक म्हणजे 357 झाले, पुन्हा हे 3,000, पुन्हा 50,000, पुन्हा 700,000 तिथे जरा वेगळे बरोबर। काय बघा 753,357 मग कुठे दिसतंय बघा बरं मित्रांनो, सी मध्ये 753,357 म्हणून ऑप्शन क्रमांक सी। मित्रांनो बघा प्रश्न दुसरा काय म्हणतो बघा, 1,4,6,8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? म्हणजे दिलेले जे आपल्याला किती अंक दिलेत त्यांनी 5 अंक दिलेत, हे अंक एकदा एकच वापरायचा अंक, त्यापासून सर्वात मोठी संख्या बनवायची। एकदम सिंपल असतं। काय करायचं, सर्वात मोठा अंक आधी घ्यायचा बघा, यांच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता आहे, 9 आहे। त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा कोण, 8, पुन्हा त्याच्यापेक्षा लहान 6, त्याच्यापेक्षा लहान 4, त्याच्यापेक्षा लहान 1, सर्वात शेवटी सर्वात लहान अंक घ्यायचा। मग मित्रांनो बघा ही संख्या कुठे दिसते तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये ही संख्या आपल्याला दिसत आहे, 98,641, ऑप्शन क्रमांक बी। प्रश्न तिसरा काय म्हणतो बघा, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती? किमान म्हणजे लहानात लहान। मित्रांनो लहानात लहान म्हणल्यावर काय करतो आपण बघा, लहानात लहान 2 अंकी संख्या किती, 10, लहानात लहान 3 अंकी संख्या किती, 100, लहानात लहान 4 अंकी संख्या किती, 1000। तसंच आपण किमान 6 अंकी संख्या म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या किती असते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे किती झाली, 1,00,000 झाली लहानात लहान 6 अंकी संख्या। आणि पुन्हा काय म्हणले, कमाल 4 अंकी, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या किती असेल, 9,999, किती, 9,999। पुढे काय विचारलं त्यांनी आपल्याला, फरक किती, फरक किती म्हणल्यावर काय करायचं असते, वजाबाकी करायची असते। मग वजाबाकी करूया, चला याची वजाबाकी किती मित्रांनो बघा, 10 मधून 9 गेला 1 उरला, पुन्हा 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि हे 9 ला 9 म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, 90,001 आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी। मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय म्हणते बघा, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? म्हणजे दशमस्थानी म्हणजे दशक स्थानी, 9 म्हणजे आपल्याला त्या संख्येमध्ये 9 पाहिजे आणि काय विचारलंय, विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या। किमान म्हणजे काय असते मित्रांनो, लहानात लहान, कमीत कमी, बरोबर आहे। म्हणजे या दिलेल्या ऑप्शन पैकी आपल्याला लहानात लहान संख्या निवडायची। बघा पहिल्यांदा बघूया दशम स्थानी 9 आहे का, आहे,
आहे आहे आहे, म्हणजे आपले 4 ऑप्शन पैकी कोणतंही ऑप्शन येऊ शकतं. किमान बघायची बघा, लहानात लहान संख्या कोणती दिसते तुम्हाला? 1092 हीच लहानात लहान दिसते, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 1 आलेला आहे. मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे काय? 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे, पण नवोदयला 2023 ला आलेला आहे, बरोबर आहे. मग बघा काय, 5555 आपण स्वतः लिहू शकतो. 5000 पुन्हा 500 आणि पुन्हा 55. बघा हा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला मित्रांनो? ऑप्शन डी मध्ये हा पर्याय दिसतोय, म्हणजे 5555 आपण अशा प्रकारे लिहू शकतो. मित्रांनो बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा काय? कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? मित्रांनो कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. मग असा क्रम कोणता असतो मित्रांनो? मोठ्याकडून छोट्याकडे येणं. बघा समजा आपण पायऱ्या काढल्या बरं का, असं आपल्याला मोठ्या पायरीकून खाली यायचंय, बरोबर का? मोठ्या पायरीकून खाली यायचंय, त्याला काय म्हणायचं? उतरता क्रम. म्हणजे इथं काय लावायचं आपल्याला? उतरता क्रम लावायचा आहे. आणि कोणत्या ऑप्शन मध्ये उतरता क्रम आहे हे बघायचं आपल्याला. मग उतरत्या क्रमाला आधी लागते सर्वात मोठी संख्या. मग सर्वात मोठी संख्या कोणती मित्रांनो? बघा 82,341 ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर छोटी कोण आहे? 81,427 वाली. त्याच्यानंतर पुन्हा कोणती आहे बघा? 41,427 आणि पुन्हा आहे 16,378. मग असा कोणता क्रम आहे बघा की जिथं सर्वात मोठी आधी आहे? बघा ऑप्शन क्रमांक डी मध्ये बघा, सर्वात मोठी, पुन्हा तिच्यापेक्षा थोडी छोटी, पुन्हा तिच्यापेक्षा छोटी आणि सर्वात छोटी, म्हणजे उतरता क्रम बरोबर ऑप्शन डी मध्येच आहे, म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आहे डी. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 7वा. काय म्हणते? 1,0,3,4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या आपल्याला विचारली. म्हणजे हे अंक वापरायचे आणि लहानात लहान विषम संख्या बनवायची. विषम संख्या म्हणजे काय? त्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 असे अंक लागतात आपल्याला, बरोबर? म्हणजे असे अंक लागतात. मग बघा बरं मित्रांनो, सर्वात लहान विषम संख्या आधी बघूया, सर्व विषम आहेत का? ही विषम आहे 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 आहे. मग आता काय करायची? सर्वात लहान बघा 10,345, 10,453, 10,543, 10,435. सर्वात लहान कोण असेल मित्रांनो? बघा 10,345 यातली सर्वात लहान आहे, म्हणून आपला ऑप्शन क्रमांक ए आलेला आहे. मित्रांनो बघा 8वा क्वेश्चन काय म्हणते बघा, 2014 साली क्वेश्चन आहे. एकदम सिंपल क्वेश्चन. काय म्हणते बघा, जर प्रत्येक ओळ म्हणजे काय असते? ही आडवी रो, बरोबर का? या आडव्या याला काय म्हणायचं? ओळ म्हणायचं. पुन्हा म्हणते स्तंभ म्हणजे उभं, त्याला कॉलम म्हणायचं. आणि प्रत्येक कर्ण म्हणजे ही तिर्क दिसते तुम्हाला, हे तिर्क, पुन्हा हे तिर्क, ह्याला काय म्हणायचं? कर्ण. यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, म्हणजे जर मी उभी बेरीज केली तरी समान यायला पाहिजे, आडवी बेरीज केली तरी तेवढीच यायला पाहिजे, आणि तिरकी जरी बेरीज केली तरी बेरीज समानच यायला पाहिजे. तर एक्स, वाय आणि झेड यांच्या जागी कोणत्या किमती येतात, बरोबर का? मग मित्रांनो तिने आपल्याला गणितातच उत्तर दिलंय की किती बेरीज यायला पाहिजे. बघा इथं तिन्ही संख्या दिसत तुम्हाला, मग इथली बेरीज करून घेऊया. 4 आणि 9 13, 13 आणि 2 15, म्हणजे आडवी बेरीज किती आली? 15 आली. आडवी येऊ उभी येऊ सगळ्यांच्या बेरजा किती आल्या पाहिजेत? 15 आल्या पाहिजेत. मित्रांनो मग चला, मग आता हे 15 इथं आहे का नाही? मग आता तिरकी पण बेरीज 15 आली पाहिजे. मग किती येईल बघा बरं? 8 आणि 2 10. मग तिरकी बेरीज 15 यायला वायच्या जागेवर काय ठेवावं लागेल? 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, म्हणजे वायच्या जागेवर मी काय ठेवणार? 5 ठेवणार. वाय बरोबर काय ठेवणार? 5 ठेवणार. आता बघा मित्रांनो, इथली झाली तिरकी झाली. आता इथं बघू झेड काढायचे आपल्याला, बरोबर का? बघा 3 आणि 5 8, मग झेड किती ठेवावं लागेल 15 येण्यासाठी? बघा 5 आणि 3 8 झालं, 15 मधून 8 गेले, किती राहिले? 7 राहिले. म्हणजे झेडच्या जागेवर किती येणार मित्रांनो? झेडच्या जागेवर येणार 7. आता राहिलं फक्त एक्स. आता असं करा किंवा असं करा, काय अडचण नाही. बघा 7 आणि 2 किती? 9. आपल्याला बेरीज किती आली पाहिजे? पूर्ण 15 आली पाहिजे. 15तून 9 गेले, 6 उरले, म्हणजे एक्सच्या जागेवर काय येणार मित्रांनो? 6. बघा आले का?
बघा काय आपल्याला एक्स वाय आणि झेड यांच्या व्हॅल्यू काढतात. एक्स ची आहे 6, कुठं आहे 6 बघा इथं ए मध्ये एक दिसतंय आणि डी मध्ये एक दिसतंय. पुन्हा वाय ची किती 5 आहे म्हणजे 5 इथंच आहे फक्त वाय ची व्हॅल्यू म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक ए. तरी मी येऊन लागतो एक्स वाय झेड यांची व्हॅल्यू किती एक्स ची 6 वाय ची 5 आणि झेड ची 7. बघा 6, 5, 7 ऑप्शन ए मध्ये दिसतंय म्हणून आपला ऑप्शन क्रमांक ए.